हा सॉक्स नाही रे, सॉस आहे सॉस. नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आजचा जो ब्लॉग आहे तो कुकिंगचा ब्लॉग आहे. काय करणार आहेस आज? माहित नाही. काय माहित आहे? मैदा आणायला लावली. अर्धा किलो मैदा आहे आणि इथं सगळं रेडी केलंय. काय काय आहे की एवढा करता पसारा बघ, इथं पसारा बघ. तेवढा पसारा द्यायचा वेळेला केवढा पसारा आहे. नंतर घेतात नंतर व्हिडिओ घेऊ. म्हणजे सगळं एकत्र सामायिक इथे सगळा पसारा आहे त्यामुळे काय झाली नंतर व्हिडिओ घेऊ. म्हणजे आता इथे सगळे साफसूफ करायचं हे मागायला पसारा आणि नंतर व्हिडिओ घ्यायचा. काहीतरी रेसिपी बघितली ऑनलाईन तिनं आणि त्या ऑनलाईन रेसिपी बघून हे इकडे बघ जरा असं. ऑनलाईन रेसिपी बघून तिनं कोणतं त्याला नाव काय होतं, आलूच्या भाजीपासून काहीतरी बनवत आहे. समोसा समोसा नाही, समोसा सारखंच आहे टेस्ट आहे का? नाही, समोसा सारखं पण टेस्ट नाही. मग आहे काय बघण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. पण तुम्ही सांगा कमेंटमध्ये. आता आम्ही जे कराल ना त्याचं नाव तुम्हीच ठेवा. चव सांगतो आम्ही, चव कशी लागाली बघू. आता काय होते, फक्त खाऊन वाटावं मरू नाही. फायनली रेसिपीचं सगळं सामग्री आणलेलं आहे. हे आलूचं केलेलं आहे आणि हे कशाचं केलं आहे का? हा, मैद्यापासून तयार केलेलं आहे. चपातीचा आकार करायचा अगोदर. हात धुतलीस की माय की खान ज्ञानदा झोपी गेली. बाहेर गेली का? आईनं बाहेर घेऊन गेली ज्ञानदाला. देऊ आईनं घेऊन गेली ज्ञानदाला. कधी कधी प्रोनाऊन्सिएशन करता वेळेस ज्ञानदा असं येत नाही कधी कधी. त्यामुळे आम्ही घरी त्याला लाड परी म्हणता. पण परी आवडत नाही, ज्ञानदाच म्हणलेलं चांगलं वाटतं. कारण की एकदा नाव पडलं की मग तसंच नाव पडतं. मग ती शाळेमध्ये जायच्या, शाळेमध्ये गेल्यानंतर मग सगळे तिला परी म्हणतील, पापा की परी. तिने घरी येऊन मला म्हणाल की परी का नाव ठेवलं, त्यामुळं तिला ज्ञानदाच म्हणायचं. ओके. फायनल रिझल्ट भारी झाले. कडक झालेत भाई. भाकरवडी टाईप झाले. त्याची तुला आवडते का रे? झेको त्याला आधीच तू. हा काय आधीच येते? शाळेत जेवण केले म्हणाले. बरं. एवढे भाकरवड्या आणि हे काय आहे? काय आहे? सॉक्स नाही, सॉस आहे. सॉक्स नाही रे, सॉस. छान आहे. गरम आहे जरासं. हा खाऊन टाक. ओ भाई साहब, क्या रे मित्रांनो, असं दुपारी भारी आहे असं. आज जर का असेल दररोज सुट्टी घेऊन मी घरीच राहतो. हे पाणी आण बरं. हा सॉक्स नाही रे, सॉस आहे सॉक्स. चला या व्हिडिओला एंड करूत आपण. बरं बाय.